नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. जस्ट आत्ता उठलोय आणि आता सकाळचा टायमिंग झालाय 7:51. आता बाहेर जातो आणि आपल्या आजी आजोबा काय करतात ते तुम्हाला दाखवतो. मिरची कोणची आणायची? कोण चालू आहे बाबा उगाला की खायला पाहिजे. चाल त्याला खोकते आणत जाते. काय गप्पा चालल्या होत्या? लग्न करायचे. माझ्या लग्नाच्या गप्पा चालल्या होत्या का? मग लग्न व्हायला पाहिजे. म्हातारीला कवर काम करून द्यायची, सुट्टी द्यायची, रिटायर करायची म्हातारी. आता हे बघा, सकाळ सकाळी हरभरे खाऊ राहिलेत आणि त्याच्यात माझ्या लग्नाच्या गप्पा चालल्या होत्या. आता इकडे काय टाकलंय शिजायला? हरभऱ्याच्या हरभरे भोगरी गवतला नको नको तुला खायला लागते. तो जीव आहे मा. पैसे द्या. पैसे दिवसात लय गुलचाल बोलायचे. पैसे दे ग. आजीचा तिकडं स्वयंपाक चालू आहे. इकडं माझं पाणी तापायला ठेवलं आहे आणि पाणी बघू शकतंय पूर्ण तापलं आहे. आणि सकाळी सकाळी घराच्या पाठीमागं व्ह्यू एक नंबर झाला आहे, हे बघू शकताय. आता माझा ब्रश बाकी आहे. आता ब्रश करतो आणि लगेच आंघोळ वगैरे करून घेतो. पाणी मस्त तापलं आहे. मला रेडी होईपर्यंत आपल्या आजीची भाजी होऊन भाकरी पण झाली आहे आणि दुसरी भाकरी थापायला तयार आहे. लेकी बाई हो, सकाळ सकाळ उरकलं तर दिवस चांगला जातो. मग उरकत बी नाही तर मग कवर झुलत पाहिलं का मग ते झुलतच राहतं माणूस कवर त्या कामाला. तर जस्ट आता नाही का माझा ब्रश आंघोळ वगैरे झालं आहे. आता आपली आजी स्वयंपाक बनवते तोपर्यंत नाही का आपल्या आजीने काल एक मस्त रेसिपी बनवली होती. ती रेसिपी एडिट करून राहिलो आहे आणि वरतून थोडा थोडा पाऊस येतो आहे आणि घराच्या मागे एक नंबर इथं व्ह्यू आहे. आज व्ह्यूमध्ये नाही का एडिटिंग करायला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि एक मस्त एडिटिंग होते. तर बघू शकता किती मस्त हिरो आहे. आता एकदम फास्टमध्ये नाही का एडिटिंग करून घेतो आणि लगेच अपलोड करतो. आपली आजी बघा आज किती भारी दिसते. आज लय म्हणजे लय भारी दिसते बाई. हे लुगडं खरंच लय भारी दिसतं, कारण हे मी लय काम करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं एका ब्लॉगमध्ये की मी हे लुगडं नाही का कसं घेतलं तुम्हाला सांगतो. तर मी काही दिवसापूर्वी म्हणजे 1-2-2.5 वर्षापूर्वी नाही का पुण्यामध्ये झोमॅटो, स्विगी डबे वाय ते काम केलं होतं आणि ते काम करून हे लुगडं घातलेलं. मग रडतो काय? आणि ते दिवस लय बेकार होते बाई. एवढं भारी दिसतं ना याच्यापेक्षा याच्या एवढं कोणतं लुगडं भारी दिसत नाही. हे लय म्हणजे नाही का ते दिवस बेकार होते. आज होता सोमवार, आजोबा बाजारला गेले होते. आता जस्ट आले होते. आता काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवतो आजच्या बाजारी. हे बघू शकता आपले आजोबा आल्यावर का येऊ काय घेऊ लागायला येऊ बाजार आणला ना बाजार. मी म्हणलं आता लय वेळ झाले गेलेले आले नाही अजून. इथं बसलं पोरगी द्या घ्यायला शेवून द्या. खुरप आणलं का आज? आणलं बा म्हातारी म्हणजे खूप द्या बाजार घेतो. आजोबा आले बाजार करून घेऊन आणि आज खुरपं पण आणलं येताना. घरचे खुरपे आहेत ना ते. बाजार जड लागते म्हणजे आज काय काय आणलं काय माहिती. आता आपल्या आजोबांनी आणलेलं बाजार. आपली आजी बघते काय काय आणलंय. कोथिंबीर आता कोथिंबीर आणली, कोथिंबीर होती तरी आणली नानांनी. नाही ते पाहुणे दिली. हां, शेपूची भाजी आणली, शेपूची भाजी खायला आणलंय. खायला काय? शेव आणली पावसाळ. कोणती शेव? तिखट. फुलं आणली. फ्लावर किती रुपये होते नाना आज? फ्लावर किती रुपये होते? 20 रुपये पावशेर. 20 रुपयाची पावशेर एवढी फ्लावर भेटली. साखर 50 रुपये. साखर चहा पुडा आणलाय. सुट्टी आणायची ना. हा नाही पाय याच्यातली चांगली लागते, सुट्टी चांगली नसते. काय आणायची? बरोबर आणली. सुट्टी पत्ती होय. नाही ती चांगली नाही लागत. नाही ती नाही ना. नाही ती आणायची पण नाही कधी. गावाला पण आणले. मठ आणले, 20 रुपये. मूग आणले, दोडके आणलेत. दोडके कसे होत ना? अर्धा किलो. 20 रुपये. 20 रुपयाचे का? 20 रुपयाचे अर्धा? 10 रुपये पावशेर दोडके येते. 20 रुपयाचे आणलेत आजोबांनी अर्धा किलो. जिरे आणलेत. जिरे आणले, साखर वगैरे भरपूर आणले. बटाटे आणलेत. किलोभर बटाटे 20 रुपयाचे. मिरची ही किती आणली? पावशेर का?
आणि छोटी मिरची आणली, झालं एवढंच आणलंय बाजार. किती रुपये झाला एवढा? 500 रुपयाचा. 500. मग 250 रुपये ते सामानच आहे. 270 रुपये. तेलाचे पैसे किती रुपयाचे? 180. 200. 180ची पिशी, 50 रुपयाचा साखऱ्या. आणि ते अजून काय आहे त्याच्यात? 2 साबणा 2 साबणा. 250 रुपये. चहा बत्ती. 270 रुपयाचं. 30च कमी 300 रुपये सामान. खाली राहिले 200. बस झाली 200. आता आपण घराच्या पाठीमागं जाऊ. आपले आजी आजोबा काय करतात तुम्हाला दाखवतो. आज जोडी नाही आहे बरं का, आणि दोघं पण कसे दिसतात पहा. दिवाळी 9 बघा, शेंगा येते खायला आता 10-15 डोळे धरत. कशाचं काय आहे? पावटा चवळी म्हणतात त्याला, चवळी. चवळीच म्हणायची बघा, आपण चवळीच म्हणायची. आणि तसं तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात? पावटा. अजून काय तर नाव आहे ना? आरसंदा. आरसुंदा. आजी आजोबा आणि ते चवळीला नाही का आरसुंदा म्हणतात, जुना शब्द आहे. नानाला पण लावायचा खुरपा. नानाला काय खाल्लं लागत बसून नाही तर पुढे बसायचं. तिथं मोठं बसतात. तर काहीच नाही का, आता आपली आजी चवळी खुरपू राहिली. पण मी त्या आजीला एक प्रश्न विचारतो की सगळ्यात नाही का पहिले आजीने किती रुपये नाही का रोजाने खुरपलेलं आहे? म्हणजे सगळ्यात पहिले 6 आणे रोज. 6 आणे. 6 आणे 6 आणे राहिलेत का? 6 आणे म्हणजे किती? 6 पैसे. 6 पैसे. 6 पैशाने आपल्या आजीने त्यांनी खुरपणी केली पहिल्या काळात. 6 आणे रोज. जत्रेला गेलो रुपया. 1 रुपयाचं खायला भलं इतकं मोठं यायचं. हा का? शिवराई पावशेर, गोडी शेव, शिवराई पावशेर, लाडू. शिवराई म्हणजे 1 ढावळाचे शिवराई. पैसेच नाव आहे का? ते मोठे पडलेले शिवराई नाही का, मी सुकून पाथे हा हा. अंगत ते शिवराई. होते पहिले. ना हरळी राहू दे ना ती, गणपतीला राहू दे ना. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आपली आजी आजोबा दोघं जण पण नाही का घराच्या पाठीमागून चवळी खुरपून आले. आता आजीला आपल्या थोडी सर्दी झाली आहे. तर आता तेजू आणि आपली आजी दोघं मिळून नाही का मसाले भात बनवून राहिलेत. तेजू काटून राहिला कांदा, आपली आजी कट करून राहिली मिरची. तसं पण नाही का तेजूला 1 नंबर भात येतो. आज बघा कसा भात बनवतोय, तुम्हाला दाखवतो त्याची रेसिपी. तर गाईज फायनली तेजूने कांदा, बटाटा, टमॅटो वगैरे सगळं कट करून घेतलंय आणि आता गॅस पेटून राहिलाय. आता भात बनवणार असतो. आपली आजी बसली पाठीमागं, आजोबा झोपले आणि आज तेजू रेसिपी बनवतोय, ते पण एकदम खतरनाक वाली. तर गाईज आता तेल टाकून घेतो. तर होऊ शकतं तेल. आजचा मसाले भात 1 नंबर होणार आहे, मला माहिती आहे. त्याला मसाला भात लय भारी येतो. गाईज आता तेल तापलंय, आता हिरवी मिरची कट केलेली टाकून घेऊ. हात जळाला होता एवढं तेल तापले. आता येईल का राईस होणार आहे, हाताला फोड येणार आहे माझ्या. एवढे हारले तेल उडालं हातावर. भातात शेंगदाणे आवडत नाहीत तेव्हा थोडेच टाकून घेऊ. हे देऊ शकताय, म्हणजे त्याला जे नाही आवडत त्याच्या पद्धतीने चाललंय सगळं. त्याला जे नाही आवडते ते कमी येतं. शेंगदाणे एकदम कमी घेतले. आता कांदा टाकून घेऊ. कांदा मिरची मस्त परतला. आता जिरे टाकून घेऊ. थोडं अद्रक लसूण आहे ते टाकून घेऊ. दोन बटाटे मस्त सोलून घेतलेत, कापून घेतले, ते टाकून घेऊ. कांद्याला बटाट्याला मस्त तेल सुटलं. आता आपण टमाटर टाकून घेऊ. तर काही आपण काय काय मसाले घेतले ते टाकवतो. बिर्याणी मसाला, नमक, एव्हरेस्ट, सोहाना, नगरी झटका आणि आजीचा घरचा मसाला. आता एवढेच मसाले घालतो. राईस कसा होतो दाखवतो. गाई अर्धा चम्मच हळद टाकू. चौघा जणांसाठी 2 तांबे पाणी टाकून घेऊ.
आता कोथिंबीर टाकून घेतो आणि पाण्याला उकळी आले की लगेच तांदूळ टाकून घेऊ. तर गाईज आता मस्त उकळी आली आहे. आता मी तांदूळ टाकून घेतो. तांदूळ टाकल्या थोडं हलवून घ्यायचा, लागणार नाही. तांदूळ टाकून घेतलेत, आता हलवून घेतो मग लागणार नाही. बघा आपली आजी कशी मस्त शिकवते त्याला बोलायचं. आता नाही का बाई चिक्या आणि नाही का अक्षू दोघं जण भारी बोलत आहेत. फक्त राहिला माऊली आणि ह्यो, यांना दोघालाच बोलता नाही दादा ना. तुझ्यापेक्षा एक दिवस भारी बोलते मी. हा का? हा शक्य कसं बोलतो तसं शिव पण बोल. का बोलून आता येईन दमदमेने बोलता. एक खट्याच नसतं येत ते बोलता. बोलून ना मी घातरात चौथ्याला आहे ते चके भारी याला बोलायला. नाना बघ किती भारी बोलत आहे आपले. बोलाव नाना, ठळक बोलायला काय झालं, बोला बरं. आता पाण्याला उकळी आली, आता मी तांदूळ टाकून घेतो. मग बघ नाना. त्याला जाऊ पडे काय. नाना एक आपण एक काम करू नाही का, एक दिवस तुम्ही रेसिपी बनवा. हा काय बनवून खाऊ घालता? काय नाही काही एक दिवस मला मी बोलवतो खटाखट. तुम्ही बनवून दाखवता? हा बोलन नक्की. हा बाई चांगलं बोलत आहे तुम्ही, बघायचं. हा हा तर काही एक दिवस नाही का आता बघायचं आहे. आपली आजी मस्त बोलते की आपले आजोबा, आणि आपली आजी बी तीच रेसिपी बनवत आणि आपले आजोबा पण तीच रेसिपी बनवते. कोण चांगलं नाही का समजून सांगतंय आणि कोण मस्त नाही का रेसिपी बनवतं बघू आपण. अरे मी बोलायला कमी पडत पण रेसिपीला हात धरणार नाही. कोणी जी म्हणशील ते रेसिपी करून दाखवते. अरे मी तुला भारी वैन बोलायला लागलो भारी. मी चौथी पास आहे, तो फड्डूच आहे. खंडूशे पण आलं पाहिजे काही. काय येतं ढेकळं तो अंगठा येतो का? अंगठा तुला काय तरी. तुम्हाला काय येतं? मी चौथी शिकलेलो आहे. चौथी शिकलं मग बोला नाही तर. बोलतो ना ते बोललो खटाखट बोलतो मी. पेपर बोलायचं इथं. हा 2 दिवस थांबा, मी पण बनवून दाखवतो. काय बनतं नाना? काय म्हणते त्याला हेडेव. बघ नाना पण बनवून दाखवणार. 2 दिवस थांबा, तुम्हाला जुईला बाहेर होणार आहे. काय बनवून खाऊ घालता? भजे भजे बनवून दाखवतात. हा मग नाका वाटे का तोंड वाटे. नका वाटत. तर काहीच बघू शकता आपल्या आजोबा पण रेसिपी बनवणार. माझी आणार करत त्या लय दिवशी. मजा. रेसिपी अगदी रेसिपी चालली पाहिजे. खरंच त्या दिवशीचा ब्लॉग नाही का लय म्हणजे लय माझ्या येणार. त्या दिवशी आपल्या आजोबा रेसिपी बनवते. खरंच मजा येईल लई. तर काहीच नाही का राईस एक नंबर झालेला दिसतंय, कारण घरामध्ये सगळीकडे जिकडे तिकडे स्मेल झाली आहे. तर आता आजी ओपन करून दाखवते. आता वाढायचं आजीकडे आलं हे बघू शकताय. एक नंबर सुट्टा झालाय बरं का. बस झालं का अजून पाहिजे? बस मला 2-3 घास खाऊन बघू दे कसा लागतोय. छान आहे छान आहे. फर्स्ट क्लास. तर आता काही मला पण घेतो. लय मस्त झालाय भात खरंच. एकदम सॉफ्ट झालाय, ना तेलकट आहे ना जास्त चिकट आहे, काहीच नाही. एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त झालाय. फक्त वरती बघून नाही समजणार, एकदा खाऊन पाहिजे. गाईज बघतो आता मी खाऊन बघ. आता त्यांनी बनवलंय तर बघा कसं म्हणतोय खाऊन पाय एकदा. खरंच एकदम मस्त झालाय. न तिखट झालाय म्हणजे न खारट झालाय. एकदम भारी झालाय. एकदम टेस्ट म्हणजे टेस्टच आहे. तर गाईज आता जस्ट माझं जेवण झालंय आणि बघू शकताय नाव घेताच माऊली आपला हातात. आणि आता बघा ते पण राईस खाऊ राहिलाय. ते खाऊन तर बघ आपल्या आजी बनवलंय ते. मिरची वडा आहे ते. टेस्ट सांग कसं काय? हा तिकड पण नाही काही आपले मस्त आहे ते. तुला आलेलं तिकडे राईस काय होता? हा मग वाज झाला मला घराला. अरे सगळा पूर्ण घरामध्ये वास झालाय. मग संध्याकाळी झालं. मग संध्याकाळी झाला संध्याकाळच्याला नाही ना जमत. मग सर्दीने आवाज जाम झालाय. कधी मग दुपारा दुपारा नको राहू. दुपारा 6 वाजता मला काय जायचे कुठं रे? आमच्या तो कधी? उद्या. राहणार. चलो एक कंटेंट मिळू द्या. उद्या जायचं आहे माऊलीचे त्यांच्या शेतामध्ये सवासणी खायला. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आज मी एक गोष्ट रिव्हील करतो की तुम्ही भरपूर दिवसापासून म्हणत असता की माऊली आणि मी मित्र. आम्ही दोघं मित्र तर आहेच, पण हा माझा सक्का चुलत माऊस भाऊ आहे.
आणि अक्षू माझ्या शाळेमधला एके बेंचवरला मित्र आहे, म्हणजे पहिलीपासून तर आत्तापर्यंत आम्ही सोबत आहेत. आणि माऊली तर माझा जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हापासून माऊली. तो मला गोष्ट नाही मी शेअर करतो. ज्यावेळेस मी छोटा राहायचो ना, आता माऊली माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे. आणि तिने जर कोणती गोष्ट तर घेऊन आला ना बाजारामधून किंवा यात्रेतून, आणि मी जर ती बघितली ना, मी म्हटलं मला पाहिजे, हा कधीच म्हटला नाही की नको असं, म्हणजे नाही का मोठा भाऊ जसं लहान भावाचे हट्ट पुरवतो ना, त्याप्रमाणे माझे पूर्णपणे हट्ट आत्तापर्यंत पुरवलेत. अजून पण जर एखादी गोष्ट म्हटलं ना मला हे पाहिजे, अजून त्याच्या तोंडात तुम्ही कधीच नाही ऐकलं नाही. कोणती पण असू द्या, मग किती मागायचे असू द्या, नाही कधीच म्हणत नाही. आता मी ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे शूट करतोय ना, हा माऊलीचा मोबाईल आहे. हा अक्षूला दिला होता आणि अक्षूनी आणि माऊलीने दोघांनी परत कॉम्प्रोमाइज केलं आणि मला देऊन टाकला व्हिडिओ काढायला. आणि हा मोबाईल नाही का सॅमसंगचा आहे अल्ट्रा. तर बघू शकताय म्हणजे हे सगळं काही श्रेय आहे ना सगळ्यांचं याच्यामध्ये. राईस मस्त झाला होता, त्याच्यामुळे माऊलीने आम्ही सगळ्यांनी मिळून नाही का मस्त आज एन्जॉय केला. त्यातल्यात आपल्या आजीचं एक काम वाचला संध्याकाळचं, तिला आज नाही का तिच्या नातवांच्या हातचं खायला भेटलं. आणि आज भरपूर थकून गेली होती, सकाळपासून काम करते, दुपारी पण रेसिपी बनवली, नंतर तिनं पाणी वगैरे भरलं, भरपूर काही कामं असतात, दिवसभर काम करत राहते ती, कधीच बसत नाही. तर आज तेवढं तिला संध्याकाळी मस्त थोडा आराम भेटला आणि हसत खेळत एकदम मस्त नाही का ते जुने राईस बनवला होता, एकदम मस्त झाला होता बरं का. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता मी आपला ब्लॉगवर एडिट करतो आणि लगेच अपलोड करून देतो. आणि त्याच्यानंतर आपल्या आजीची रेसिपी घेतो, ती पण एडिट करतो आणि ती पण अपलोड करून देतो. म्हणजे उद्या सकाळपासून आपल्या नवीन दिवसाला नवीन चांगली सुरुवात करू. मला जर एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला ना आणि मला जर असं वाटलं ना की आता नको करायला, नंतर करू थोड्या वेळ वगैरे, आता कंटाळा आलेला आहे, पण मला असं वाटतं की कंटाळा नाही का काही क्षणापुरताच राहील, पण गेलेली वेळ परत मला भेटणार नाही. त्याच्यामुळे नाही का काय करतो, पहिले जे काही काम असेल ते टायमामधील ते कंप्लीट करून घेतो आणि ते कंटाळा वगैरे नाही का थोडं साईडला ठेवून देतो. तर आता ब्लॉग एडिट करतो आणि लगेच अपलोड करून देतो. तर अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या दररोजचे नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिस नका करू. तर भेटून लवकर सकाळी. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि एकदम सगळेजण हॅपी राहा. नाही खात का? वडा आहे वडा, उरलेली चटणी होती त्याचा वडा बनला आजीने. जे टाकून ठेव. बडा नाही राव. एकच ठेवला का? खात नाही. अभी एकच बनला होता, एक पण नाही, अर्धाची. मार तर खाल्ला असं. होय काकू, मला काय का काय मला काय उद्या तुला वय तुला फुलं करते तू रोज फुलं कशाची? पिवळी फुलं